नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग प्रमुख, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार, जिल्हा पालघर. आज आपण जागतिकीकरण व सहकारी चळवळ याविषयी माहिती घेणार आहोत. भारतात 1904 मध्ये सहकारी चळवळ खऱ्या अर्थाने सुरू झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने सहकारी चळवळीच्या विकासासाठी प्रयत्न केले. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने या चळवळीचा नियोजनबद्ध विकास घडवून आणला. सहकारी पतपुरवठा संस्था, सहकारी विपणन संस्था, प्रक्रिया संस्था, ग्राहक संस्था इत्यादींना चांगला वाव मिळाला. आज सहकारी चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. शेती, उद्योग, बँका, व्यापार या सर्व क्षेत्रात ही सहकारी चळवळ पोहोचली आहे. सरकारच्या आर्थिक सहाय्यामुळे या चळवळीच्या विकासाचा वेग वाढला. सरकारने स्वीकारलेली समाजवादी समाजरचनेची उद्दिष्टे साध्य करण्यात सहकाराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सन 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर विविध क्षेत्रावर त्याचे परिणाम घडून आले. सहकारी क्षेत्रावर सुद्धा त्याचा प्रभाव पडला. जागतिकीकरणाच्या युगात सहकार टिकून राहील किंवा नाही अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली. जागतिकीकरण, भांडवलशाही व स्पर्धा याला अधिक महत्त्व असते. या उलट सहकारात परस्पर सहकार्याला अधिक महत्त्व दिले जाते. जागतिकीकरणात नफा प्रेरित व्यवस्था अभिप्रेत असते. सहकाराची जागतिकीकरणाशी तुलना केल्यास सहकाराचे तत्व जागतिकीकरणाच्या उलट स्वरूपाचे असल्याचे दिसते. जागतिकीकरणात सरकारी हस्तक्षेपाचा अभाव असतो. सहकारी संस्थांच्या विकासासाठी मात्र सरकारी हस्तक्षेप आवश्यक ठरतो. आता आपण जागतिकीकरणाचे सहकारी चळवळीवरील परिणाम बघूया. बाजारातील स्पर्धा. जागतिकीकरणामुळे प्रगत देशातील बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात भारतात आल्या आहेत. या कंपन्यांकडे प्रचंड प्रमाणात भांडवल, उच्च तंत्रज्ञान व आधुनिक व्यवस्थापन कौशल्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा कंपन्यांकडे संशोधन व विकास विभाग आहे. त्याचप्रमाणे सतत संशोधन कार्य केले जात आहे. उत्पादन व उत्पादन विषयक तंत्रज्ञान यामध्ये आधुनिकीकरण करण्यात आले आहे. सहकारी संस्थांना अशा महाकाय कंपन्यांशी तीव्र स्पर्धा करावी लागत आहे. सहकारी ग्राहक भांडारे, सहकारी प्रक्रिया संस्था इत्यादींशी मोठ्या प्रमाणात स्पर्धा करावी लागत आहे. भांडवली सामर्थ्य. जागतिकीकरणामुळे विदेशी भांडवल मोठ्या प्रमाणात येत आहे. सरकारने विदेशी गुंतवणुकीसाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विदेशी गुंतवणूक वाढत आहे. अनिवासी भारतीयांकडून व बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून वेगाने गुंतवणूक होत आहे. जागतिकीकरणामुळे उद्योग क्षेत्रात भांडवली सामर्थ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या तुलनेत सहकारात प्रामुख्याने दुर्बल व सामान्य व्यक्तींचा सहभाग असल्याने भांडवल प्रचंड प्रमाणात उभारता येत नाही. व्यवस्थापन कौशल्य. जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आधुनिक व्यवस्थापन कौशल्याचा वापर केला जात आहे. उत्तम व्यवस्थापन कौशल्य, आधुनिक व्यवस्थापन तत्त्वे, कार्यक्षम प्रशासनाची तत्त्वे इत्यादींचा वापर वाढत आहे. हुशार, कार्यक्षम व धाडसी संयोजकांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ घेतला जात आहे. या तुलनेत सहकारी संस्था समाजाभिमुख असल्याने व्यावसायिक तत्त्वांचा वापर करता येत नाही. त्यामुळे सहकारी संस्थांना भविष्यात व्यवस्थापकीय कौशल्यात आधुनिकता आणणे क्रमप्राप्त झाले आहे. बाजारपेठावरील वर्चस्व. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनात विविधता असते. तसेच त्या कंपन्या विविध बाजारपेठांमध्ये मालाची विक्री करून बाजारपेठांचा विस्तार करतात. सहकारी संस्था मात्र प्रामुख्याने स्थानिक बाजारात मालाची विक्री करत असल्यामुळे बाजारपेठांचा विस्तार करता येत नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वाढत्या प्रभावामुळे सहकारी संस्थांना आपल्या नेहमीच्या बाजारपेठा टिकवून ठेवणे कठीण जात आहे. उत्पादन तंत्र. जागतिकीकरणामुळे भांडवल प्रधान तंत्राचा वापर वाढत आहे. उच्च दर्जाचे उत्पादन तंत्र, आधुनिक यंत्र व तंत्र यांचा वापर वाढत आहे. सहकारी संस्था मात्र परंपरागत उत्पादन तंत्राचा वापर करतात. अल्प भांडवलामुळे त्यांना उच्च तंत्रज्ञानाचा अंगीकार करता येत नाही. तसेच या संस्था प्रामुख्याने श्रमप्रधान तंत्राचा वापर करतात. रोजगार निर्मिती करणे हे यामागील उद्दिष्ट असते. दर्जा व गुणवत्ता. बहुराष्ट्रीय कंपन्या उच्च तंत्रज्ञानाचा अंगीकार करतात. त्यांच्या उत्पादनाचा दर्जा व गुणवत्ता उच्च प्रतीची असते. नव्या उत्पादन पद्धतीमुळे
त्यांचा उत्पादन खर्च कमी राहिल्याने या कंपन्या अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करीत असतात, बाजारावर वर्चस्व निर्माण करून पाहत आहेत. याचा परिणाम म्हणून सहकारी संस्थांचा उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. व्यापारी तत्वांचा अवलंब करून उत्पादनाची गुणवत्ता वाढवावी लागत आहे. जाहिरातीचा प्रभाव. जागतिकीकरणाच्या धोरणामुळे बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था निर्माण होत आहे. भारताच्या व्यापार व्यवहारांना भौगोलिक सीमारेषेच्या मर्यादा राहिल्या नाहीत. बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या वस्तूंच्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात जाहिराती करीत आहेत. सहकारी संस्था मात्र जाहिरातीवर फार खर्च करू शकत नाहीत. संघटनात्मक प्रभाव. जागतिकीकरणाच्या तत्वामुळे मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना अधिक वाव मिळत आहे. स्पर्धा क्षमता वाढवण्यासाठी अनेक छोट्या कंपनीचे विलिनीकरण होत आहे. अशा मोठ्या आकाराच्या कंपन्यांशी मुकाबला करण्यासाठी सहकारी संस्थांना सुद्धा एकत्र येण्याची आवश्यकता आहे. अनुदान व मदत. भारतात सरकार सहकारी संस्थांना अनुदान व आर्थिक मदत करते. करविषयक सवलती, भागभांडवलात सहभाग, कर्जरोख्यांच्या विक्रीस मदत करणे, कर्जरोख्यांची हमी घेते. सरकारी सहभागामुळे सहकारी चळवळीला उत्तेजन मिळाले आहे, पण जागतिकीकरणामुळे सरकारला विविध क्षेत्रातील सहभाग कमी करावा लागत आहे. अनुदानाचे धोरण टप्प्याटप्प्याने रद्द केले जाणार आहे. सरकारी सहाय्य मिळणे बंद झाल्यास सहकारी संस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे. ग्रामीण विकासाला धोका. सहकारी चळवळीने ग्रामीण विकासात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. सहकारी पतपुरवठा संस्था, सहकारी कारखाने, सहकारी सूतगिरण्या, सहकारी प्रक्रिया संस्था, सहकारी खरेदी विक्री संस्था इत्यादींनी ग्रामीण भागाच्या विकासात सहभाग घेतला आहे. जागतिकीकरणामुळे सहकारी चळवळीसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. कार्यक्षमता, स्पर्धाक्षमता, भांडवल, उच्च तंत्रज्ञान, शास्त्रीय व्यवस्थापन, जाहिरातबाजी इत्यादी बाबतीत सहकारी संस्था कमी पडतात. आता आपण जागतिकीकरण आणि सहकारी चळवळी पुढील आव्हाने याविषयी माहिती घेणार आहोत. भारतातील सहकारी संस्थांनी त्यांचा प्रभाव व ताकद असणाऱ्या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करून आपल्या कार्याचा व्याप वाढवावा. जागतिकीकरणाला तोंड देण्यासाठी सहकारी संस्थांना व्यावसायिक तत्वांचा व योग्य कौशल्याचा विकास करावा लागेल. जागतिकीकरणामुळे सहकारी चळवळीतील सरकारी सहभाग कमी होणार आहे, तेव्हा सरकारी सहाय्याशिवाय विकास साधण्याची कुवत सहकारी क्षेत्राला निर्माण करावी लागणार आहे. जागतिकीकरणामुळे प्रत्येक क्षेत्र स्पर्धायुक्त बनले आहे. सहकारी संस्थांना स्पर्धाक्षमता वाढविणे अपरिहार्य आहे. सहकारी संस्थांमधील राजकीय हस्तक्षेप कमी झाला पाहिजे. त्यासाठी सहकारी चळवळीला पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहिले पाहिजे. सहकारी संस्थांना जागतिकीकरणाशी लढा देण्यासाठी बाजाराभिमुख तत्वांचा स्वीकार करावा लागेल. सहकारी चळवळीच्या प्रगतीसाठी सभासद, कर्मचारी, अधिकारी यांना सहकाराच्या शिक्षणाबरोबर व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे लागेल. सहकारी संस्थांना संघटनात्मक रचना अधिक दृढ करून दुर्बल व अर्थक्षम नसलेल्या सहकारी संस्थांचे विलिनीकरण करून मोठ्या, बळकट व अर्थक्षम सहकारी संस्थांची निर्मिती करावी लागेल. सहकारी संस्थांना बदलत्या काळात स्वतःचे अस्तित्व अबाधित राहण्यासाठी उत्पादकता, कार्यक्षमता, नवीन तंत्रज्ञान, उत्पादनाच्या नवीन पद्धती, संशोधनाचा वापर इत्यादींना महत्त्व द्यावे लागणार आहे. जागतिकीकरणाच्या पर्वात सहकारी संस्थांना जागतिक व्यापारात सहभागी व्हावे लागणार आहे. त्यासाठी वस्तूंच्या दर्जाबरोबर पॅकिंग, योग्य वेळी मालाची पाठवणूक इत्यादी बाबींसाठी लक्ष द्यावे लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या संदर्भ ग्रंथांचा वापर करून ही संकल्पना समजून घेतली आहे. धन्यवाद.